हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 14वा. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. दुसऱ्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पॅरेग्राफच्या 3ऱ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. ज्यांना वैकुंठ लोकांचे ज्ञान नाही त्यांचे म्हणणे असते की भौतिक देहाच्या भौतिक क्रियांपासून मुक्त झाल्यावर आध्यात्मिक स्वरूपही वैविध्यहीन बनून निराकार बनते. तर कसे लोक आहेत? ज्यांना वैकुंठ लोकाचं ज्ञान नाही आहे. म्हणजेच काय आहे? ते अज्ञानी आहेत. त्यांना आध्यात्मिक जगताचं ज्ञान नाही आहे. ते आपल्या कल्पनेप्रमाणे विचार करतात आणि म्हणतात की भौतिक देहाच्या भौतिक क्रियांपासून मुक्त झाल्यावर, म्हणजे जेव्हा जीवात्मा हा भौतिक देह सोडतो आणि जेव्हा या भौतिक जगतातल्या क्रियांपासून व्यक्ती म्हणजे जीव आहे तो मुक्त होतो, तेव्हा त्या जीवात्म्याचं स्वरूप आहे ते वैविध्यहीन बनून निराकार बनतं. म्हणजे त्यांना म्हणायचं असतं भौतिक जगतातून मुक्त झाल्यावर आत्मा आहे तो आपली स्वरूप स्थिती आहे ती गमावून बसतो. त्याचं आध्यात्मिक स्वरूप आहे ते वैविध्यहीन बनून तो आत्मा आहे त्याचं स्वरूप निराकार बनतं. हे निराकारवाद्यांचं म्हणणं आहे ते अगदी चुकीचं आहे. पुढे वाचते आहे, तथापि या जगतामध्ये प्राकृत वैविध्य आहे, तसेच आध्यात्मिक जगतातही वैविध्य असतेच. तर श्रील प्रभुपाद समजवतात की जसं हे भौतिक जगत आहे ते विविधतेने नटलेलं आहे, तसंच आध्यात्मिक जगत सुद्धा विविधतेने नटलेलं आहे. पुढे वाचते आहे, या वैविध्यतेचे ज्यांना अज्ञान आहे त्यांना वाटते की आध्यात्मिक जगत हे या भौतिक जगतातील वैविध्याहून पूर्णपणे भिन्न आहे. तर ज्यांनी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून दिव्य ज्ञान प्राप्त केलेले नाहीये, ते केवळ मानसिक तर्क वितर्क करत असतात. त्यांना वाटतं केवळ भौतिक जगतातच विविधता आहे आणि आध्यात्मिक जगत आहे ते त्यापासून पूर्णपणे वेगळं आहे, भिन्न आहे. जेव्हा आपण अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून या वैदिक शास्त्राचं, भगवद्गीतेचं, श्रीमद भागवतमचं श्रवण नियमितपणे करत जातो, तेव्हा आपण जाणतो की या भौतिक जगतातील सगळं काही आहे ते अशाश्वत आहे. मात्र आध्यात्मिक जगतातलं प्रत्येक गोष्ट जी आहे ती सच्चित आनंदमय आहे. सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय आहे. आध्यात्मिक जगत हे दिव्य वैविध्यतेने नटलेले आहे आणि ते आध्यात्मिक जगत दिव्य अवस्थेतच राहते. वैष्णव आचार्य समजवतात की असे हे मानसिक तर्क करणारे लोक किंवा अशा मानसिक तर्क करणाऱ्या लोकांच्या विचारानुसार वागणारे लोक हे सगळेच विचार करतात की आपण तर याच भौतिक जगतात राहूया, कारण हे भौतिक जगत किती छान विविधतेने नटलेलं आहे. आपल्याला काय त्या आध्यात्मिक जगतात जायचं नाहीये, कारण तिथे तर विविधताच नाहीये. तर असे हे जे लोक आहेत त्यांना या भौतिक जगतातच राहून इंद्रिय भोग करण्याची इच्छा राहते. अशी प्रवृत्ती आहे इंद्रिय भोग करण्याची, ती प्रवृत्ती त्यांची वाढतच जाते. पुढे वाचते आहे, परंतु वस्तुतः आध्यात्मिक जगतामध्ये मनुष्याला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. तेथील सर्व कर्मे
आध्यात्मिक असतात आणि तेथील आध्यात्मिक स्थितीला भक्तिमय जीवन असे म्हटले जाते. तर श्रील प्रभुपाद इथे आपल्याला आध्यात्मिक जगतातील सत्य समजावून सांगत आहेत. जेव्हा एखादा व्यक्ती भौतिक जगतामध्ये भगवान श्रीकृष्णांची दृढपणे भक्ती करतो आणि भक्ती पूर्ण झाली आहे आणि तो जीवात्मा आध्यात्मिक जगतात प्रवेश करतो, तर तेथे त्याला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. तर तिथे जे जीवात्म्याला शरीर प्राप्त होतं ते या भौतिक जगतातील भौतिक शरीरासारखं नसतं. आध्यात्मिक जगतात जीवात्म्याला सच्चिद आनंदमय असं दिव्य स्वरूप असतं आणि असं स्वरूप प्राप्त झालेला जीवात्मा आहे तेथे आध्यात्मिक जगतात प्रत्येक कार्य भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये करतो. त्याची सर्व कार्य असतात ती आध्यात्मिक असतात. आणि श्रील प्रभुपाद इथे समजवतात की तेथील आध्यात्मिक स्थितीला भक्तिमय जीवन असे म्हटले जाते. तर आध्यात्मिक जगतात जिथे भगवान श्रीकृष्ण निवास करत आहेत त्याला गोलोक वृंदावन असं नाव आहे. तिथे सगळेच भक्त आहेत, ते भगवंतांची भक्तिमय सेवा करत भक्तिमय जीवन जगत असतात. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.